मोठी बातमी समोर येते। केंद्राकडून नागरिकत्व सुधारणा कायदा अखेर लागू करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारने अधिसूचना जारी करत लोकसभा निवडणुकांपूर्वी हा मोठा निर्णय घेतलाय। केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून केंद्राकडून आता नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए लागू करण्यात आलेला आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, केंद्राकडून नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आला असून केंद्र सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केलेली आहे। या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून या आधी सुद्धा अनेक ठिकाणी गदारोळ झाला होता, मात्र लोकसभेत मंजूर झाला, राज्यसभेत मंजूर झाला आणि आता या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकांआधीच हा कायदा लागू होईल असं सांगण्यात येत होतं आणि त्याचनुसार आपण बघतोय लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। केंद्राकडून नागरिकत्व सुधारणा कायदा अखेर लागू करण्यात आलाय। गृह मंत्रालयाने काही वेळा आधीच या संदर्भात संकेत दिले होते आणि आता अधिसूचना जारी झालेली आहे। लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत केंद्राकडून आता नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए लागू करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केलेली आहे। लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत, कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते, मात्र त्याआधी हा कायदा लागू होईल असं सांगण्यात येतं आणि त्यानुसार आचारसंहितेआधी लोकसभा निवडणुका लागण्याआधी केंद्र सरकारने अधिसूचना जारी करत लोकसभा निवडणुकांपूर्वी नागरिकत्वाचा सुधारणा कायदा लागू केलेला आहे। केंद्राकडून नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झालेला आहे। आजपासून हा नवा कायदा नागरिकत्वासंदर्भात पाळला जाणार आहे। वेळोवेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये बदल करण्यात आले होते। 1955 मध्ये पहिला नागरिकत्व सुधारणा कायदा आपण बघितलेला झालेला, त्यानंतर 1955 नंतर वेळोवेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये बदल करण्यात आले। ज्यावेळेस भारताची फाळणी झाली होती त्यावेळेसचे कायदे वेगळे होते। त्यावेळेस भारतामध्ये नक्की कोण राहू शकत होतं, पाकिस्तानमधले कोणते नागरिक भारतात येऊ शकतात, भारतातले कोणते नागरिक पाकिस्तानमध्ये जाऊ शकतात, इतर देशातल्या कोणत्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकतं, या संदर्भातला एक पुसटचा कायदा जेव्हा भारताची फाळणी झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लागू झाला होता। त्यानंतर वेळोवेळी गरजेनुसार नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये सुधारणा करत करत अमेंडमेंट होत हा कायदा आज 2024 पर्यंत पोहोचलेला आहे। केंद्राकडून आता नागरिकत्व सुधारणा कायदा 2024 जारी करण्यात आलेला आहे। याआधी सुद्धा लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये या कायद्यावरनं चर्चासत्र झाली। विरोधकांनी काही बाबींमध्ये तपशील नोंदवला, काही बाबींमध्ये त्यांनी हरकती घेतल्या, काही गोष्टी नाही करायला पाहिजे हे सांगितलं। त्यानुसार आता बदल करत नागरिकत्व सुधारणा कायदा 2024 हा अखेर लागू झालेला आहे। आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झालाय। नवा कायद्यानुसार नक्की कोणाला भारतीय नागरिकत्व मिळू शकतं, कोणाचं भारतीय नागरिकत्व जाऊ शकतं, भारतीय नागरिकत्वाच्या नक्की सीमा काय असतील, कुणाला नागरिकत्व मिळू शकतं, या संपूर्ण गोष्टींना मध्ये ठेवत अखेर केंद्र सरकारने नवा नागरिकत्व कायदा नागरिकत्व सुधारणा कायदा हा लागू केलेला आहे। नागरिकत्व सुधारणा कायदा 2024 मध्ये अनेकदा अफवा उठल्या होत्या की हा धर्मासंदर्भात आहे, जाती संदर्भात आहे आणि जेव्हा परीक्षण होत होतं तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण बघितलं काही ठिकाणी घटना घडल्या, मात्र आता अखेर लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर केंद्राकडून नागरिकत्व सुधारणा कायदा हा अखेर लागू करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत। रोहन, नक्की काय सांगाल, काय आहे हा नवा नागरिकत्व कायदा? नक्कीच तेजल, खरं तर हा सीए सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट जो आहे तो जारी करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे। अगदी निवडणुकीच्या तोंडावरती हा निर्णय झाल्यामुळे यामध्ये जे आहे इकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो का, हा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर भाजपचा जाहीरनामा जर आपण यापूर्वीचे पाहिले तर जाहीरनाम्यामध्ये देखील या सीएचा उल्लेख केलेला आपल्याला इथून मागच्या जाहीरनाम्यामध्ये पाहायला मिळतं आणि निवडणुकीपूर्वी मोदींनी जो आहे मोदी सरकारने जो आहे तो त्यांचा जाहीरनामा एका अर्थाने पूर्ण केलेला पाहायला मिळतोय। समान नागरी कायदा केवळ आता राहिलेला आहे। राम मंदिराचा मुख्य मुद्दा मोदींच्या जाहीरनाम्यामध्ये होता आणि सीएचा कायदा जो आहे सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट जो आहे
तो देखील कायदा या मोदींच्या जाहीरनाम्यामध्ये होता आणि निवडणुकीच्या अगदी तोंडावरती मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेत सीए जो आहे तो विधेयकाची नेमणूक जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठा फायदा भाजपला आगामी निवडणुकांच्या दृष्टीने होऊ शकतो। राहिला प्रश्न या सीए मध्ये नेमकं काय, तर या सीए मध्ये जे भारताच्या व्यतिरिक्त शेजारचे जे देश आहेत, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, बांगलादेश असेल, तिथला अल्पसंख्याक व्यक्ती जो आहे त्या अल्पसंख्याक व्यक्तींसाठी खूप मोठा फायद्याचा हा आहे। कारण का तिथं राहणाऱ्या अल्पसंख्याकांवरती ज्यांना अन्याय होतोय, ज्यांच्यावरती अत्याचार होतोय, त्यांना थेट भारतीय नागरिकत्व जे आहे ते या ऍक्टच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे हा खूप मोठा आणि क्रांतिकारी निर्णय मोदींनी घेतलेला आहे, मोदी सरकारने घेतलेला आहे आणि अगदी निवडणुकीच्या पूर्वी घेतलेला आहे, निवडणुकीच्या तोंडावरती घेतलेला आहे। त्यामुळे भाजप जो आहे तो आता नक्की त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीच्या या सगळ्या काळामध्ये करेल। त्यामुळे मोदींचा हा मास्टर स्ट्रोक मानला जातो सध्याच्या घडीला तरी, परंतु नेमकं आता विरोधक याला कसं टॅकल करतायत, विरोधक नेमकं कसं जनतेसमोर या सगळ्या सीएच्या आणि या टायमिंग बद्दलची भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरेल। तेजल जी, यावेळेस आपण सांगितलं की आपल्या आजूबाजूला जेही देश आहेत त्या देशांमध्ये जे अल्पसंख्याक आहेत त्या अल्पसंख्याकांवर तिकडे अत्याचार होत असतील आणि त्यांना जर भारतीय नागरिकत्व हवं असेल तर त्यांना ते मिळेल। मात्र ते अल्पसंख्याक फक्त हिंदूच असतील का, ख्रिश्चन, शीख धर्मीय हे सुद्धा असू शकतात का, या बाबतीत आपण काय सांगाल? कारण की केंद्राने असं सांगितलं होतं एकदा की फक्त हिंदू नाही तर ख्रिश्चन, शीख धर्मीय सुद्धा यामध्ये आम्ही ऍड केलेले आहेत, तर या संदर्भात काय माहिती मिळतेय? नक्कीच तेजल, खरं तर याच्यामध्ये हिंदू असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, शीख, इतर धर्मीय जे आहेत त्या जैन असतील, या सगळ्या धर्मियांना जो आहे तो सामावून हा भारत देश घेतोय आणि वसुधैव कुटुंबकम अशी जी आपण म्हणतो की हा संपूर्ण देश, संपूर्ण जग जे आहे ते कुटुंबासारखं आहे, ही मोदींची जी टॅगलाईन आहे त्यानुसार मोदींनी हा निर्णय घेतलेला पाहायला मिळतो। ज्यांच्यावरती जे अल्पसंख्याक वेगवेगळ्या देशामध्ये आहेत, या 3 देशामध्ये आहेत, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, या तिन्ही देशांमध्ये जे अल्पसंख्याक मायनॉरिटी जे आहेत त्या मायनॉरिटीवरती अन्याय होतो, अत्याचार होतो आणि त्यांना जर का भारतामध्ये यायचं असेल तर त्यांना भारत देश जो आहे तो सामावून घेईल, यासाठी ते सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर या काळामध्ये हे होण्यासाठी मोठा लढा देखील मोदी सरकारने लढलेला होता। विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या सीए वरती जो आहे तो आरोप केलेला होता। ज्यावेळेस हे बिल, कॅपचं बिल ज्यावेळेस मोदींनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित केलेलं होतं, त्यानंतर मोठा जनसागर जो आहे त्याच्या समर्थनार्थ देखील उतरला आणि विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती लढाई देखील लढलेली होती। रोहन, ज्या पद्धतीने आपण सांगितलं की 3 देश, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान, या इस्लाम धर्मीय देशांमध्ये ज्या मायनॉरिटीजवर, ज्या अल्पसंख्याकांवर अत्याचार होतात त्यांनाच भारतात का येऊ द्यायचंय, इतर देश का नाही, असा मुद्दा विरोधकांनी आधीपासून लावून धरला होता। त्यामुळे विरोधक कशा पद्धतीने या संपूर्ण कायद्याचा विरोध करतील पुन्हा एकदा? निश्चितच, खरं तर निवडणुकीच्या पूर्वी हा सगळा केल्यामुळे एकीकडे मोदींना प्रचंड असं समर्थन देखील मिळणार आहे आणि मोदींनी ते करून दाखवलेलं आहे। पाहिलं आपण की राम मंदिराच्या वेळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन जे आहे ते मोदींना मिळालेलं होतं आणि या ऍक्टच्यामुळे थोडासा विरोध निश्चितपणाने मोदींना होणार आहे, मोदी सरकारला होणार आहे, भाजपला होणार आहे, परंतु हा जो आकडा आहे, पर्सेंटेज आहे लोकांचं समर्थनाचं, हे कितीतरी पटीने जास्त आहे हे ओळखलेलं आहे भाजपने आणि निश्चितपणाने नरेंद्र मोदींनी। त्यामुळे विरोधकांना त्यांचं काम करू द्यावं आणि नागरिकांना। रोहन, तर आता हा सीए ऍक्ट आपण बघतोय लागू झालेला आहे आणि याचा भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कसा फायदा होऊ शकतो आणि मायनॉरिटीचा जर विचार केला, अल्पसंख्याकांचा, भारतातल्या अल्पसंख्याकांचा जर विचार केला तर भाजपाला कसा फटका बसू शकतो? तेजल, खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जो प्रथम मुद्दा मांडला की भाजपने त्यांचा जाहीरनाम्यामध्ये जे जे मुद्दे मांडले होते किंवा जो जाहीरनामा घेऊन भाजप देशातील लोकांपर्यंत पोहोचला होता, त्या जाहीरनाम्यातील मुद्दे भाजपने पूर्णतः पूर्ण केलेले पाहायला मिळत आहेत। आम्ही ज्या गोष्टींसाठी तुम्हाला मतदान मागितलं होतं, ज्या गोष्टींसाठी तुम्ही आम्हाला मतं दिलेली होती, ते सगळे मुद्दे जे आहेत ते आम्ही या निवडणुकीपूर्वी पूर्ण केलेले आहेत। त्यामुळे ती भूमिका घेऊन भाजपचे कार्यकर्ते हे सगळे लोकांपर्यंत पोहोचणार आहेत आणि हा सगळ्यात मोठा फायदा भाजपला होणार आहे। ज्या गोष्टीसाठी भाजपने मतदान इतक्या वर्षामध्ये लोकांपुढे मांडलेलं होतं, मागितलेलं होतं,
तो पूर्ण केलेला आहे. दुसरा मुद्दा राम मंदिराचा. राम मंदिराची भूमिका देखील भाजपने जाहीरनाम्यामध्ये मांडलेली होती, तो देखील पूर्ण केलेला. नंतर मोठी लाट जी आहे ती मोदी समर्थकांची देशभरामध्ये पाहायला मिळाली होती. आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती जो आहे तो ऍक्ट लागू करून जे बिलाच्या वेळेस विरोधकांनी मोठा राडा संसदेमध्ये घातलेला होता, रस्त्यावरती घातलेला होता, त्या सगळ्यांना न जुमानता तो ऐन निवडणुकीच्या तोंडावरती जो आहे तो मोदींनी ऍक्ट लागू केलेला आहे. त्यामुळे खूप मोठा फायदा लोकांच्या माध्यमातून मोदींना कदाचित या सर्वातून होऊ शकतो. आणि हे सगळं जे केलेलं आहे ते अगदी नियोजनबद्ध पद्धतीने मोदींच्या टीमने सगळ्यांनी केलेलं पाहायला मिळतंय. अगदी लोकांसमोर तर कोणत्या भूमिकेतून जाण्यापासून ते जी सीए असेल किंवा 2019 नंतर आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये 370 लागू केल्यानंतरचा देखील 370 हटवल्यानंतरचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन जे आहे ते मोदींना मिळालं होतं. आता सिनेमा देखील तो निवडणुकीपूर्वी आणण्यात आला आणि त्याचा देखील जो आहे तो मोठा ओहपाव संपूर्ण देशामध्ये करण्यात आला. या दृष्टीने मोदींनी जी आहे ती त्यांची छबी पुन्हा एकदा जी आहे ती हिरो सारखी या संपूर्ण देशामध्ये केलेली पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितपणाने विरोधकांनी विरोध जरी काही अंशी केला तरी आत्ताच्या घडीला म्हणजे केवळ पुण्यामध्येच नाही तर पुण्यामध्ये आता नागरिक रस्त्यावरून उतरून साखर वाटप, पेढे वाटप या त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा हेच आपल्याला दिसतंय. धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या माहितीबद्दल.